राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर ताई, प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 26 याच्यामधून तुम्ही निवडणूक जी आहे ती लढवत होतात. मात्र दोन्ही पराभव म्हणजे तुम्हाला प्रभागामध्ये पराभवाला सामोरे जावे लागलं. नक्की पराभवाची कारणं तुम्हाला काय वाटतात? सगळ्यात मोठा विषय आमचा जो पराभव केलेला आहे तो भाजपनी जो ईव्हीएम मशीनचा घोटाळा, एक, दोन, भाजपनी जे विरोधी पक्षातले आहेत त्यांचं केलेलं विभाजन, तीन, सत्तेचा भाजपनी केलेला गैरवापर, चार, पोलिसांची घेतलेली मदत, पाच, पैसा आणि त्यांची नीती. याच्यामुळे लोकांनी जो आम्हाला मशीनमध्ये कल दिला तो कलच त्यांनी बदलला. तर हा आमच्या लोकांनी आमचा पराभव नाही केलेला, हा भाजपने ठरवून केलेला, शांततेमध्ये सत्तेचा गैरवापर करून केलेला पराभव आहे. आणि पराभव केला म्हणून आम्ही हरलेलो नाही होतो. आणि भाजप जिंकलं म्हणजे त्यांनी जग जिंकल्यासारखं नाही, त्या जिंकण्याला किंमत पण नाही आहे. जर मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगते, प्रभाग 25च्या मतमोजणीला आम्हाला देण्यात आलेली प्रत, त्याच्यावर सही शिक्का आहे त्या निवडणूक अधिकारी काळ्याचा, ती मशीन्स आणि टेबलावर आलेली मशीन्स हे आमच्या बूथ पोलिंग एजंटनी दाखवून दिल्यानंतर तरीसुद्धा निवडणूक अधिकारी मतदान सुरू करत असेल आणि सुरू केल्यानंतर ती मशीन सील नाही आहे, ओपन दिसत असेल, तर याला तुम्ही पारदर्शक प्रक्रिया म्हणू शकता? त्याच्यावर पुढं कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक अधिकारी श्री काळे यांनी मतदारांना जाळीच्या आतमध्ये सुद्धा घेतली नाही आहे. पोलिंग एजंट जे मतदान मोजण्याचे आमचे प्रतिनिधी आहेत ते बाहेरच मान्य आहे, पण एक उमेदवार म्हणून सगळ्या पक्षातली लोक ही आत हवी होती. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे कायदेशीर पद्धतीने जायला पाहिजे होती. निवडणूक आयोगाला हे माझ्याकडनं चुकून झालं हे असं म्हणण्याचा संबंधच येत नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे प्रभाग 25 आणि 27 जे कसबा मतदारसंघामध्ये येतात तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला 11 जानेवारीला जी लिस्ट दिली मशीनची, सगळ्या उमेदवार प्रतिनिधी आणि त्यांच्या समक्ष व्हिडिओनी ती दिलेली लिस्ट प्रत्येकावर सही शिक्का आहे. आणि टेबलावर आलेली मशीन्स जेव्हा चेक केली, 1 2 3 4 नाही 17 मशीन्स या वेगळ्या होत्या. निवडणूक आयोगाने काय खुलासा केला की ते 27ची लागली होती. निवडणूक त्याच्या आधी आम्हाला त्यांनी काय सांगितलं की ज्या मशीन्स आम्ही बदलल्या त्या आम्ही कमिशनला रिपोर्ट दिलेला आहे. मुळामध्ये तुम्हाला मशीन्स बदलण्याच्या 4 भिंतीमध्ये अधिकार कुणी दिला? तुम्हाला जर त्या मशीन्स बदलायच्या होत्या तर तुम्ही सगळे उमेदवार, सगळे प्रतिनिधी यांना बोलवून इन कॅमेरा त्याचं रेकॉर्डिंग करून त्याची प्रत आम्हाला देऊन मग कमिशनला रिपोर्ट द्यायचा होता. निवडणूक आयोग अधिकारी काळे आणि कमिशन, तुमच्या दोघांची इंटरनल निवडणूक नव्हती, ही आमची निवडणूक होती. लोकशाही पद्धतीने जिवंत राहण्यासाठी, कायदेशीर पद्धतीने करण्यासाठी तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात. तुम्ही भाजपचा सत्ताधाऱ्यांचा अजेंडा चालवायला नाही. आणि ही त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे चालवण्यासाठी ते त्यांनी लोकांमधनं ठेवून काम करायला पाहिजे होतं. आम्हाला जाळीच्या आत श्री काळे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाळीच्या आत घेतलं नाही. आम्हाला दिलेल्या मशीनची लिस्ट बदललेली होती. आता आपण मेन मुद्द्यावर येऊ. मी जे रुपाली पाटील ठोंबरे दुसऱ्या फेरीला बहिष्कार टाकून बाहेर आले. का आले? तर जेव्हा हा मतदान आम्ही थांबवलं त्यांनी त्यांच्या अधिकारात मतदान प्रक्रिया सुरू केली. परत जी मशीन आली त्या मशीनचं सील ओपन होतं. निवडणूक प्रक्रियेमध्ये जी मशीन ऑन रेकॉर्डमध्ये तुम्ही सील केलेली आहे त्या मशीनचं सील
येताना ओपन कसं काय, आणि जर ते सील ओपन असेल याचाच अर्थ तुम्ही त्या EVM मध्ये छेडछाड केलेली आहे. आता तुम्ही जे मशिनरी बदलताना जी काही मतचोरी करताना अधिकाऱ्यांकडनं, कारण का चोरी करताना चोर काही ना काहीतरी पुरावे ठेवतो. आता मला या त्यांची चोरी जी सापडली ती जास्त का कळू शकते, कारण का मी स्वतः वकील असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, कायदा, घटना आम्हाला चांगल्या माहिती आहेत. तुमच्या मशीन्स बदलल्या गेल्या कशा याचं उत्तर कसबा विश्रामबाग क्षेत्रीयच्या अधिकाऱ्याने आम्हाला दिलेलं नाही. त्यांचं उत्तर आहे आम्ही बघू पुढे, मी नंतर देतो, मी नंतर करतो. ही त्यांची जबाबदारी झटकून चालणार नाही. त्याच्यानंतर मी जे जाळीवर चढले, तुम्हाला खोटं वाटेल की मी रुपाली पाटील होते म्हणून त्या जाळीवर चढून फक्त हा जो माझा आक्षेप आहे ही प्रत तुम्ही स्वीकारा आणि मला प्रत द्या. कारण का मला जर कायदेशीर लढा लढायचा असेल, मी असं सांगणार आहे का कोर्टाला, तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी मला तोंडी उत्तर दिलं, तिथं तुम्ही मीडियाचे पण कॅमेरे नव्हते, यांच्याच निवडणूक आयोगाचे जे काही कॅमेरे आहेत ते कॅमेरे ते जर EVM मधलं मत बदलू शकतात, चोरू शकतात, छेडछाड करू शकतात, तर निवडणूक आयोगाचाच कॅमेरावाला आम्हाला ते फुटेज देणार आहे का? ते आम्हाला सांगणार ते फुटेज अवेलेबल नाही. त्याच्यामुळे मला तिथे कुठलाही कॅमेरावाला नव्हता. आम्हाला कुणालाही कॅमेरे घेऊन जाऊन म्हणजे मोबाईल घेऊन जाऊन दिले नाही. का दिले नाहीत? जर आम्ही आंदोलन केलं तर पोलीस यंत्रणा तिथे स्वतःचे कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करतात का? खरी परिस्थिती करण्यासाठी नाही. मला बोलू द्या, कारण का मला मीडियासाठी TRP साठी नाही बोलायचे. मला लोकशाहीचा गळा जो दाबलेला आहे तो लोकांसमोर सविस्तर मांडायचा आहे. ट्रोलर्सला सोशल मीडियाला बोलायला काही जात नाही. ते फुकटे अंधभक्त मतचोर करणाऱ्यांना बोलायला काही जात नाही. पण समाजामध्ये लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर मला तुमच्या मीडियासमोर पॉईंट टू पॉईंट बोललं पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळे फक्त ही आक्षेपावर प्रत घेण्यासाठी मला जाळीवर चढावं लागलं. आणि ज्या लोकांना तो स्टंट वाटतो, तर माझं म्हणणं आहे तुम्ही खरंच तुमच्या आई वडिलांना स्मरून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी असे स्टंट करा, तर तुम्ही कोर्टात गेल्यावर ती प्रक्रिया टिकून राहू शकते. ओरल स्टेटमेंटला कोणतीही किंमत नाही. आणि मी कायदा पाळण्यापेक्षा निवडणूक अधिकाऱ्यांनी कायदा पाळणं गरजेचं आहे, आणि त्यांनी जो कायदा पाळला नाही म्हणून मी कसबा विश्रामबाग क्षेत्रीयच्या श्री काळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. आणि ह्याच प्रतीसाठी हीच ती त्यांची जी भोंगळ कारभार हेतू पुरस्पर मध्ये लोकशाही खुर्चीवर बसून लोकशाहीचा गळा दाबण्याचा जो प्रयत्न केलाय तो मी कोर्टामध्ये नेऊन त्याची सिद्धता या कागदानुसार करणारे. म्हणून मला माझ्या जीवाची पर्वा न करता हे म्हातारी मेल्याचं हे नको, काळ म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावला गेला नाही पाहिजे, म्हणून मी घेतलेलं ते पाऊल आहे नंबर 1. आता निवडणूक प्रक्रिया काय आहे? निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी, पारदर्शक करण्यासाठी आहे. दुसरा प्रभाग माझा प्रभाग 26. आता 26 मध्ये बिब्बेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येतात. तिथल्या आरोनचं नाव मला वाटतं भंडारी आहे. पण मी इथे सांगेल त्या भंडारी साहेबांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली. आता ती कशी? त्यांनी बोलताना चुकून जी आकडेवारी होती ते चुकले. ते अधिकारी आहेत, त्यांना चुकायचा अधिकार नाही, पण ते चुकले. तेव्हा आम्ही तिथं आक्षेप घेतला. आक्षेप घेतल्यावर त्या अधिकाऱ्यांनी जे टेबल 123 होते ती फेरी पुन्हा तपासली. त्याच्यावर जो पेपर होता पांढरा, पिंक, निळा आणि जो त्याचे ते नंबरिंग सुद्धा क्रॉस आम्हाला चेकिंग करायला दिले. म्हणजे जो वेळ लागणार होता तो पुरेसा वेळ सत्यता पडताळणीसाठी भंडारींनी दिला. आता 26 मध्ये का झाला आमचा पराभव? तर भाजप
हे EVM मध्ये तो घोटाळा करतं. कारण का हा एक पार्ट. दुसरा पार्ट तुम्हाला मी सांगते, भाजपने विरोधी पक्षाचं विभाजन केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शरद पवार साहेब, बरोबर, हे एकच पक्ष आहेत, एका विचारसरणीचे आणि एकच पक्ष आहेत. हे तीन वेगवेगळे लढतायत. त्याचं डिवायडेशन झालं. माझ्या 26 प्रभागामध्ये तुतारीची पायल चव्हाण होती, तिला 1000 मतदाने झालं. ते 1000 मतदान कोणाचं आहे? म्हणजे आमचं आहे. ते डिवाइड झालं. दुसरं, सेना शिंदेची, उद्धव साहेब सेना म्हणजे शिवसेना मेन, त्याची शिंदे शिवसेना झाली, उद्धव शिवसेना झाली आणि मनसे झाली. हे तिन्ही पक्ष एकाच पक्षाचे, ते 3 विभाजन झाले, बरोबर. त्याच्यामुळे शिवसेनेचे सुद्धा तिथं उमेदवार उभे होते, शिंदे शिवसेनेचे होते, उभाटाचे होते, ते डिवायडेशन झालं. त्याच्यामुळे भाजपवर उभे राहणाऱ्या लोकांना त्यांची मतं मिळाली आणि आम्हाला जी दुपटीने मतं मिळणार ती मतं डिवायडेशन झाली. भाजप फक्त EVM घोटाळा करतं का? तर नाही. EVM घोटाळ्याबरोबर राजकीय समीकरणं, टॅक्टिक्स वापरतात, सत्तेचा गैरवापर करतात, पोलिसांचा गैरवापर करतात. प्रभाग 25 मध्ये पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांची वकिली करण्याचा कुठला संबंध येतो? तुम्ही पोलीस आहात, वकील नाही आहात. तुम्ही फक्त कायदा सुव्यवस्था मेंटेन ठेवला पाहिजे. त्या अधिकाऱ्याचं, निवडणूक अधिकाऱ्याचं काम आहे आम्हाला लोकशाही पद्धतीने, कायदेशीर पद्धतीने आमची प्रोसिजर जिथे आम्ही आक्षेप घेतलाय त्याच्यामध्ये आम्हाला समोरासमोर दाखवून ती मतमोजणी पुढे नेली पाहिजे होती. मतमोजणीला 4 तास लागू द्या, 8 तास लागू द्या, नाही तर 12 तास लागू द्या. तुम्हाला कर नाही ना तर डर कशाला पाहिजे? परंतु कसबा विश्रामबाग मधल्या अधिकारी पूर्ण मॅनेज होता. EVM मशीन आहे. EVM मशीनमध्ये पहिल्यांदा मशीन दाखवतात, ती दाखवल्यानंतर ती सील करून स्टोर रूममध्ये ठेवतात. त्याचे कॅमेरे फुटेज वगैरे आम्हाला द्यायला पाहिजे होते, ते नाही दिले. ठीक आहे, ती मशीन मतदान केंद्रावर आली. मतदान केंद्राच्या वेळी किती मशीन बंद पडल्या हे तुम्ही बघितलं. ते बंद पडलं, चला आपण मशीन आहे टेक्निकली बंद पडल्या म्हणून समजून घेऊ, पण त्या टेक्निकलमध्ये सुद्धा तुम्ही पारदर्शकतापणा ठेवणं गरजेचं होतं. तीच ठेवली नाही. कुठं? कसबा क्षेत्रीय कार्यालयामध्ये पहिलं सील असतं, त्याच्या आतमध्ये मेमरी कार्ड एक असतं, त्या मेमरी कार्डला पण सील असतं. मग मला सांगा, आमच्या मशीनच बदलल्या गेल्या, बरोबर. येणारी मशीनचं सील ओपन होतं. मग ते मेमरी कार्ड जी काही मतदानावर ठेवलेल्या मशीन्स आहेत त्या सगळ्या मतदानाच्या मशीन्सचे वोटिंग झाले, ते त्यांनी तिकडं नेलं. आम्हाला लिगली प्रत देऊन सुद्धा, बघा, आम्हाला लिगली प्रत देऊन सुद्धा जर तुम्ही मशीन्स बदलत असाल तर ज्या राखीव मशीन्स आहेत त्या राखीव मशीन्समध्ये मेमरी कार्ड ठेवून तुम्ही हे मतदान बदलून प्रभाग 25 आणि प्रभाग 27 जे BJPचं पॅनल लागलेले तसा निकाल लावण्यात आलेला आहे. कारण का? मशीनमधला जो डेटा त्या मेमरीमध्ये असतो. ती जी काही त्या मशीनमधली मेमरी आहे त्या मेमरीचा नंबर तुम्ही आम्हाला दिलेला नाहीये. त्या मेमरीची जी चिप काढून तुम्ही त्याला लावणार. ठीक आहे, या सर्व गोष्टी तुम्ही टेक्निकली आता तुम्ही सांगताय मला. मात्र जो तुमचा आता पराभव जो झालेला आहे तो पराभव दोन्ही प्रभागात झाला, तुमचा पराभव तुम्हाला मान्य आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या दोन्ही प्रभागातल्या मतदारांसाठी काय तुमच्या प्रती ज्या भावना आहेत? प्रभाग 25 मधला पराभव मला मान्य नाही. कारण का? लोकांनी आम्हाला हरवलेलं नाही. BJP EVM मध्ये घोटाळा करून, निवडणूक अधिकारी हाताशी धरून, पोलीस यंत्रणाची हाताशी धरून त्यांनी पराभव आमचा केलेला आहे. आलं लक्षात? त्यामुळे तो पराभव मला मान्य नाही. राहिला प्रभाग 25, तर इथं लक्षात घ्या, नारायणपेठ, शनिवारपेठ, शुक्रवारपेठ, सदाशिवपेठ हा सगळा भाग आहे. याच्यामध्ये 30,000 जर ब्राह्मण समाज आहे तर 70% बहुजन समाज आहे. आमचा ब्राह्मण समाज हा अत्यंत शिकलेला आणि सुज्ञ काम करणाऱ्या लोकांना तो मतदान देतो. आता त्यांनी मतदान केलं, लक्षात घ्या,
त्यांनी सगळ्यांनी मतदान भाजपला नाही केलेलं. हे मतदान डायरेक्ट 400 400 300 300 लोकांनी दिलेलं मतदान जर मशीन बदलून ते देत असतील तर मतदारांना पडलेलं नाहीये. सगळ्यांनी चालवलंय का नाही चालवलंय बघायला. तुम्ही ही एक गोष्ट लक्षात घ्या. आम्ही मतदारांना का बोलू? मतदारांना तेवढाच वेळ आहे का की बाबा प्रत्येकाला विचारा तू कुणाला दिलं, तू कुणाला दिलं, तू कुणाला दिलं करायला? त्यांना त्यांचं घर दार गृहस्थी समून काम करणारी जी व्यक्ती आहे त्याला ते मतदान देतात. त्याच्यामुळे माझ्या मतदार बंधूंचा हा कौल नाहीच आहे. हा त्या अधिकाऱ्यांनी बीजेपीनी दिलेला कौल आहे, तो मला मान्य नाहीये. त्या लोकांसाठी मी कालही काम करत होते, मी आजही काम करते आणि मी पुढेही याच सक्षमतेने खंबीरपणे काम करणार. मतदार बंधू भगिनींचा याच्यामध्ये कोणताही दोष नाही. त्यांनी भाजपचे नगरसेवक निवडून दिलेले नाही तर भाजपचे नगरसेवक उरावर डोक्यावर बसवलेले आहेत त्या सत्ताधाऱ्यांनी. याची सगळी म्हणून तर सोशल मीडियावर ओरडतायत ना. सोशल मीडिया निवडणूक माध्यम नाहीये, पण एक माझं म्हणणं लोकांपर्यंत, म्हणजे मी आज पुण्यात बसलीये, जगभर हे लोक ऐकतात. टेक्निकली तरी ऐकतील का नाही ऐकतील? शिकलेले सवरलेले करतील का नाही करतील? तुम्ही माध्यमात, तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जर मी काही चुकीचं वाईट केले तर ते सगळ्या जगाला कळणार आहे. आणि जर मी लढलीये, मी जर हे टेक्निकली कायदेशीर मुद्दे सांगते तर हे लोकांना कळणार आहे. त्याच्यामुळे प्रभाग 25 मधला पराभव हा लोकांनी नाही, हा ईव्हीएमनी आणि भाजपनी आणि तो निवडणूक अधिकारी काळे जो भ्रष्ट आहे ना त्यांनी केलेला आहे. तो पराभव मला मान्य नाही. आता आपण प्रभाग 26 वर येऊ. प्रभाग 26 वर हे बघा, चोरी करताना किंवा कुठला गुन्हेगार एका स्टाईलमध्ये करत नाही. त्याचप्रमाणे इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची प्रक्रिया चोखपणे आणि पारदर्शक तिथं करून दिली. तिथे आम्हाला कुठलं मशीनमध्ये घोटाळा मला दिसला नाही. कारण का, जर ती मशीन ओपन झाली नाही तर त्यांनी दुसरी मशीन आणली, ती आमच्यासमोर दाखवली, त्याचं रेकॉर्डिंग केलं. उमेदवार असतील किंवा पोलिंग बूथ असतील त्यांच्यासमोर ती चिप काढली, ती चिप दुसऱ्या मशीनला लावली आणि सुरू केली. याला म्हणतात कायदेशीर प्रोसिजर. आणि तुम्ही त्याच्यात काही भेसळ किंवा चोरीपणा केलाच नाहीये तर तुम्ही जगासमोर दाखवायला कुणाच्या बापाला घाबरत नाही. इकडं काळे घाबरत होता. कसबा विश्रामबाग क्षेत्रीयचा निवडणूक अधिकारी चोर घाबरत होता. त्यांनी कुठलीही पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्याच्या उलट बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचा जो निवडणूक अधिकारी आहे त्यांनी पूर्ण कायदेशीर प्रक्रिया आम्हाला तिथं आमचं समाधान करून दिलं. 26 मध्ये काय झालं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, त्या काँग्रेसवाल्या ज्या आमच्या सहकारी भगिनी आहेत त्यांना 7,000 मतं पडली. त्याच्यानंतर राष्ट्रवादीची तुतारीची आमची, तिला 1,000 मतदान पडलं. आणि कमळाचे जे काही 4 जण आहेत त्यांचा प्रचार काय होता की मला जर मतदान, एका कमळाला जर तुम्हाला मतदान द्यायचं असेल तर 3 कमळ द्यावे लागतील तर मतदान प्रक्रिया पूर्ण होते. आणि आमची जे आहेत म्हणजे विरोधकातले आम्ही पॅनलमधले, आमच्या लोकांनी पॅनल टू पॅनल ते चालवलं नाही. त्याच्यामुळे तो 2-2.5 हजाराचा पराभव झालेला आहे. पण प्रभाग 26 मधल्या सर्व धर्माच्या, त्याच्यामध्ये खास करून मुस्लिम धर्माच्या आमच्या बंधू भगिनींनी, ख्रिश्चन धर्माच्या आमच्या बंधू भगिनींनी, मागासवर्गीयाच्या आमच्या बंधू भगिनींनी, सगळ्यांनी 1 रुपया न घेता 10,000चं मतदान, किती 10,000चं मतदान हे रुपाली पाटील ठोंबरेला दिलं. त्यांनी दिलेला विश्वास, त्यांनी दिलेली मतं, त्यांना जी अपेक्षा होती की ताई निवडून आल्यानंतर आपल्याला सेवा सुविधा, आपला प्रभाग चांगला होईल, ते स्वप्न त्यांचं मी जरी पराभूत झाले असले तर डंके के चोट पर पूर्ण करणार. माझी हार जिंकणार सोडून द्या. काम कसं करायचं आणि समोरचा जो भ्रष्टाचार करतो किंवा आपल्याला दाबतो त्यांना कसं चिरडायचं, ही आई जगदंबेनी मला ताकद दिलेली आहे. निवडणुकीत हार जीत चालत राहते. लोकांनी दिलेला विश्वास, लोकांनी दिलेली ताकद, त्याला मी प्रामाणिकपणे 100% त्यांच्या सोबत उभी राहणार आहे. त्याच ताकदीने, त्याच जोमाने.
आणि ही जे निवडून आलेली भाजपची ईव्हीएमची मंडळी आहे ना, तुम्हाला ही भीकमध्ये मिळालेली जिंकणं आहे. जिंकलो म्हणून तुम्ही जो काही माच करणार आहात ना, त्याला समाजात लोकांमध्ये शून्य किंमत आहे. त्यामुळे ज्यांनी लोकशाहीचा गळा दाबून जिंकून आले, तुमची लायकी शून्य. आमच्यासारखे जे लढले, लोकशाहीचा मार्गाने प्रतिकार केला, त्याच्यासाठी आम्हाला आक्रमकता घ्यावी लागली, त्या लोकांची किंमत खरंच समाजात जाऊन तुम्ही विचारा. ताई, खरं तर राज्यभरातल्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेचे जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीला एवढं म्हणावं तितकं यश मिळालं नाही. खूप कमी जागा मिळालेल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढत होते, मात्र जी अपेक्षा ठरली होती तेवढं यश मिळालं नाही. आत्ता आज शरद पवारांच्या घरी अजित पवार जाऊन त्यांना भेटलेले आहेत. नक्की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित विलगीकरणाच्या चर्चाला सध्या सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं, महानगरपालिकेत मिळालेलं अपयश आणि दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्रित या सर्व गोष्टीवरती काय भाष्य? एक तर तुम्हाला सांगते, दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या लढलेल्या आहेत, एकत्र लढलेल्या नाहीत. मला 26 मध्ये फटका तुतारीची पायल चव्हाण लढली ना, 1000 मतं गेली ना माझी. असं काय करता तुम्ही? कुठे वेगवेगळं एकत्र लढल्या म्हणताय तुम्ही? दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढल्यामुळेच हा फटका बसलेला आहे. राजकीय विश्लेषण, राजकीय समीकरणं भाजपनी ती तर राबवलीच, त्याच्याबरोबर ईव्हीएम घोटाळा केला, ती मतं चोरली, मशिनरी बदलल्या, त्याचे मेमरी कार्ड्स बदलले आणि प्लस सत्तेचा गैरवापर. ह्या सगळ्यांनी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश नसेल मिळालं, पण माननीय अजितदादांनी लोकांमध्ये उतरून लढत दिली, लोकांना तो विश्वास दिला. तुमच्या माहितीसाठी सांगते, पिंपरी चिंचवडला ज्यांनी त्या महिलेच्या घरावर हल्ला केला, जिथे जाऊन मी सभा घेतली, ते 4ही पॅनल आले हो. म्हणजे आपली लोक एवढी निष्ठुर नाही आहेत की भाजपवाल्यांनी काम नाही केलं, हाडतूड केलं, सत्तेचा माज दाखवला तरी तिथे जाऊन ते कमळ दाबणार. एवढी लोक वेडी आहेत का? ब्राह्मण समाज सुज्ञ आहे, शिकलेला आहे, सवरलेला आहे, काम करणाऱ्यांना मतदान देतो. बहुजन समाज आता त्यांना कळलंय एकमेकांचं पाय ओढण्यापेक्षा पॅनल टू पॅनल चालवणं गरजेचं आहे. मुस्लिम समाज त्याहून प्रेमळ आहे, जो हमारे लिए करेगा उसके लिए हम खडे रहेंगे, एक भी पैसा नहीं लेंगे. म्हणजे एकही रुपया न देता त्या लोकांनी, मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, म्हणजे गोरगरीब स्लम मधल्या लोकांचं मी सांगते की ज्यांना बदनाम केलं जातं की हे पैसे देऊन मतदान देतात, तर नाही, हे खोटं. हे सगळं भाजपनी रचलेलं कारण आहे. कारण का प्रभाग 26 मध्ये विष्णू हरहर 1600 मतांनी पडलेले आहेत बीजेपीचे. तिथं आमचा राष्ट्रवादीचा गणेश कल्याणकर आलेला आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही विश्लेषण आणि समीकरण राजकारणाची सगळी हे केली. एका वाक्यात उत्तर आम्ही निवडणुकीचं करू शकत नाही, तुम्ही नाही, कोणच करू शकत नाही. त्याच्यामुळे मतदारांचा कोणताही दोष नाही. मतदारांनी त्यांचा कौल त्यांच्या मताप्रमाणे दिलेला आहे, परंतु तो कौल भाजपच्या ईव्हीएम मधनं निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी बदललेला आहे. त्यामुळं हे चित्र तुम्हाला दिसते. जर भाजपमध्ये दम असेल तर त्यांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे इन कॅमेरा मोबाईलच्या ह्याच्यातनं करून दाखवावी आणि मग कळेल दूध का आणि पाणी का पाणी. रडायचं नाही, खरायचं नाही, आम्ही रडणारे नाही आहोत. मी तिथलं दुसऱ्या राऊंडला प्रभाग 25ला सोडून आले. मला वर का चढावं लागलं तर मला फक्त ही सही घ्यायची होती. साहेब मला प्रत द्या, तुमचं तोंडी स्टेटमेंट मी कोर्टात नाही सांगू शकत. पण ताई, तुम्ही ज्या जाळीवरती चढलाय त्याच्यावरती सुद्धा आक्षेप घेतलाय की तुम्ही असं म्हणतात की आम्ही संविधानाला मानणार आहोत, मात्र त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जे जाळीवरती चढलात किंवा जो तुमचा तिथला आक्रमकपणा होता तो कायद्याला धरून नव्हता ना. बरं ऐका ना, बरं त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला, मी त्यांना म्हणू का साहेब साहेब द्या ना साहेब, साहेब रिसिव्ह द्या ना, तो देत नव्हता. साहेब द्या ना रिसिव्ह द्या, 4 वेळा झालं ना, तो देत नव्हता. मग मी काय करायचं? मी सोडून द्यायचं. म्हणजे तुमच्या मीडियावाल्यांचं म्हणणं आहे की मी आक्रमकपणा, माझा न्याय मागायचा नाही, मी मेल्यानंतर रुपाली पाटील कशी मेली याचं विश्लेषण करायला तुम्ही मीडिया लोक येणार का? पण तिथं माझा पुरावा काय बोलायला? जर मी जिवंत राहिले तर मी आतली परिस्थिती
सांगाल ना की त्या अधिकाऱ्यांनी काय केलं, त्या अधिकाऱ्यांनी मला सही दिली नाही, कायदेशीर प्रक्रिया राबवली नाही, तुमच्या कसं मीडियावाल्यांच्या लक्षात येत नाही? जर मी उद्या त्याच्यावर चढले, बरं ते बेकायदेशीर कृत्य आहे, माझ्यावर गुन्हा दाखल केला, करा, ते कायद्यात बसत नाही ना तुम्ही म्हणता. त्या अधिकाऱ्यांनी जी बेकायदेशीर निवडणूक प्रक्रिया राबवली त्याच्यावर कधी गुन्हा दाखल करणार? त्याच्यावर कधी बोलणार हो तुम्ही मीडियावाले? तुम्ही लोकशाहीचा स्तंभ आहे, तुम्ही बोललं पाहिजे. मला म्हणायचं की मेल्यानंतर श्रद्धांजली देण्यात आणि तर्कवितर्क लावण्यात, पुरावे शोधण्यात अर्थ नसतो. जिवंत साक्षीचा पुरावा जो आहे आणि जो कुणाला न घाबरता लढतोय आणि खरी परिस्थिती सांगतोय त्याला कायद्यात महत्व आहे का मेल्यानंतर तुमच्या या डिबेटला आणि ट्रोलिंगला आणि खुचक बोलण्याला महत्व आहे? नका, फार समाजाचं वाटोळं होतंय. आज लोकांचे लोंडेच्या लोंडे निघतायत, आक्रोश निघतायत का? जर मी माझा तू भाऊ असून तुझी पात्रता नाहीये, तुला मी मतदान दिलंच नाहीये, तरी तू एवढ्या मोठ्या संख्येने येतोयस कसा? तर तू तिथं घोटाळा करून येतोय हे सिद्ध आहे. आणि तो घोटाळा कसा झालाय हे रुपाली पाटीलनी फक्त थोडं आक्रमक पद्धतीने मी पोलिसांना तिथं म्हणले, तुम्ही गोळ्या घाला, मला तुम्हाला गोळ्या घालायच्यात का मला, पण दाबायचं नाही. कारण का पोलीस कायदा सुव्यवस्था नियंत्रण करण्यासाठी आहेत, भाजपचं निवडणूक आयोगाची वकिली करण्यासाठी नाही. आणि रुपाली पाटील सोडली तर बाकीच्यांना पोलीस, म्हणजे मी वर चढल्यावर पोलिसांचं नाकर्तेपणा तुम्हाला सांगू का, त्यांनी शेजारी खुर्ची लावून मला सपोर्ट केला पाहिजे खाली येण्यासाठी, तर त्या पोलीस बाया माझाच पाय ओढत होत्या. अरे यांना लाज आहेत का? मी दाखवते व्हिडिओ तुम्हाला, माझी ओढणी ओढली, माझ्या ओढणीला त्या पोलीस बाईमुळे फास बसला. मला जिवंत राहायचं म्हणून ती ओढणी काढली आणि त्यांच्या अंगावर फेकली. ही का मी खरी परिस्थिती तुम्हाला सांगते, ही खूप कमी लोकांकडे ताकद असते की असत्याविरुद्ध सत्य सांगण्याची हिम्मत ही आणावी लागते. ती देवाच्या कृपेने माझ्याकडे आहे म्हणून मी मानतीये. कालच झालं, मी काल 10:30-11ला आलेली आहे आणि आज तुमच्यासमोर मी मीडियासमोर बसलेली आहे. हारजीत सोडा, असे खेळात फार हारजीत होतात, पण ती जीत, ती हार सत्याची आहे, कायदेशीर आहे. हे बघणार नाही तुम्ही लोक, तुम्हाला बघावं लागणार. आणि लोकांनी त्यांचा कौल मतदानात दिला, पण तुम्ही जर ते बदललंच तर लोकांना काय तेवढंच काम आहे का की बाबा याही लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी त्यांनी घरदार सोडून, कामधंदा सोडून आंदोलनाला उतरायला नाही उतरू शकत? त्याच्यासाठी आमच्यासारखीच जी लोक आहेत, जी लढू शकतात, ज्यांच्याकडे ती ताकद आहे, हिम्मत आहे, ते करू शकतात. खरं तर जनतेकडून त्यांनी त्यांचा कौल दिलेला होता, मात्र भाजपच्या माध्यमातून EV मशीनमध्ये बदल करण्यात आला आणि त्याचा फटका जो आहे तो आम्हाला पराभवाला बसला आहे. खरं तर जो प्रभाग 25 असेल किंवा प्रभाग 26 असेल, या दोन्ही प्रभागामध्ये झालेला जो पराभव आहे तो जनतेमधून आमचा पराभव झाला नसून EV मशीनच्या माध्यमातून तो आमचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.